तुळशीचं लग्न आजपासून चालू झालंय. कोणाकोणाच्या घरी तुळशीचं लग्न असतं, हे कोण कोण घरी करतात? ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे करतात. जे करत नाही त्यांच्यासाठी सांगते की ह्या तुळशीच्या लग्नाचं महत्व काय आहे. एक जालंधर नावाचा राक्षस होता. तो शिवापासून निर्माण झाला होता आणि तो इतका त्रास देत होता की त्याची हत्याच कोणाला करता येत नव्हती. आणि त्याची पत्नी जी होती तिचं नाव वृंदा होतं. तुळशीचं वृंदावन असतं ना, ती वृंदा होते. आणि ती इतकी म्हणजे पतीची सेवा करणारी होती, पतिव्रता होती, की तिच्या पातिव्रत्याच्या तेजामुळे तो जालंधर मारला जात नव्हता. आता काय करायचा असा प्रश्न येतो. सगळे विष्णूंजवळ येतात की विष्णू तुम्हीच काहीतरी याच्यातनं मार्ग काढा. विष्णू काय करतात बघा, देव सुद्धा कधीतरी कपट करतात. ते स्वतः जालंधराचा रूप करतात आणि त्या वृंदाच्या घरी जातात, तिच्या बरोबर पूजेला बसतात, पतीसारखा तिचा व्यवहार करतात. पण तिला कुठेतरी लक्षात येतं की हे माझे पती नाहीये आणि तिचा धर्म भंग झाल्यामुळे इकडे जालंधराचा मृत्यू होतो. तेव्हा तिला खूप राग येतो की मी एवढी पतिव्रता होती आणि तुमचीच सेवा करायची, ती नारायणाचीच भक्त होती आणि तुम्हीच माझ्याशी असं कसं वागलात. तुमच्या पत्नीला सुद्धा, म्हणजे जे रामायणात सीतेला पळवून नेलंय, जो छल झालेला आहे तिच्या बरोबर, तर तुमच्या पत्नीला सुद्धा एकदा कोणीतरी तिच्याशी छल करेल असा शाप देतोय. पतिव्रतेचा तो शाप असतो. त्यानंतर ती परत नारायणांना म्हणते की तुम्ही हे सगळं करताना, एका स्त्रीचा पातिव्रत्य धर्म भंग करताना तुमचं हृदय दगडासारखं झालं तर तुम्ही सुद्धा दगडासारखे व्हाल. पण जेव्हा हे सगळं ऐकतात सगळे देव धावत येतात आणि त्या वृद्धाला सांगतात की तुझा हा शाप, एक शाप परत घे. तेव्हा ती तो शाप परत घेते आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला असतो, त्याच्यावर ती सती जाते. जेव्हा ती राख तयार होते त्या राखेतनं तुळशीचं रोपटं तयार होतं आणि मग तेव्हा विष्णूंनाही खूप वाईट वाटतं, त्या राक्षसाला मारणं खूप आवश्यक होतं. मग विष्णू काय करतात, स्वतः शाळीग्राम, तुम्ही नाव ऐकलं असेल, जे नर्मदेमध्ये गंडकी नदी म्हणून आहे नेपाळमध्ये, त्याच्यामधला प्रत्येक दगड हा श्रीकृष्ण आहे आणि नर्मदेतला प्रत्येक दगड हा शंकर आहे. त्यामुळे तुमच्याकडे शंकराची मूर्ती किंवा विष्णूची नसेल आणि तुम्ही तिथला एक दगड आणला तरी ते शिव आणि विष्णू होतात. तर त्यातला जो शाळीग्राम असतो तो विष्णू काय करतात, त्या शाळीग्रामामध्ये आज सामील होऊन जातात आणि त्या वृंदाला सांगतात की ती तुळस होते ना, माझी पूजा तुझ्याशिवाय कधीही पूर्ण होणार नाही, अशी तू माझ्या बरोबर सतत राहायची. कारण तिचं पातिव्रत्य धर्म एवढं मोठं होतं. त्यामुळे आपण विष्णूची जेव्हा पूजा करतो, जेव्हा नैवेद्य दाखवतो, तर तुळशीच्या पानाशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. आणि तेव्हा विष्णू सांगतात, जो कोणी माझा आणि ह्या तुळशीचा विवाह, म्हणजे शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह जो लावून घेईल तो मोक्षाला जाणार आहे. हा सेल झाला की नाही, काही साधना करायची नाही, जप करायचं नाही. माधुरी त्यांनी सांगितलं तसं 3 वाजता उठायचं नाही, काही करायचं नाही. आपल्या घरी आपलं तुळशीचं लग्न लावलं की झालं, आपण मोक्षाला गेलो. त्यामुळे प्रयत्न करायचे की आपल्या घरी तुळशीचं लग्न लावायचं. मला शक्य नाहीये घरी लावणं, नवीन एक तुळशीचं रोपटं घेऊन या. एक बाळकृष्ण आपल्याकडे प्रत्येकाकडे असतो, तो रविवारी घेऊन या. आपण एकत्र सगळ्या तुळशींची, एक सामुदायिक विवाह असतो ना, तसं आपण एकत्र विवाह करू. त्या दिवशी नवीन तुळशीचं रोप लावण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे तुम्हाला घरी नाही लावता येत असेल, एवढी छान बाराती येणार आहे, आपण इथे ऑलरेडी एक लावणार आहोत, मी पण आणते, तुम्ही या ना, आपण एकत्र छान तुळशीचं लग्न करणार आहोत.